तुम्हाला काय वाटतं की आत्ता ह्याची जी गती आहे ती गती वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण ही गती जोपर्यंत तुमची समिती येते, समितीचा अहवाल येईल, त्याच्यानंतर कदाचित हा जो काही सगळा निधी उपलब्ध होईल. पण ही गती वाढण्यासाठी काय करायला पाहिजे आणि ह्या गती वाढताना ह्याच्यामध्ये प्राधान्य तुम्ही कसं देणार आहात? प्राधान्यक्रम कसा ठरवणार? नाही, गतीसाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी आग्रही आहेत. हं, कारण मुख्यमंत्र्यांनी चारकोपचं जे भाषण होतं हं, ते मेसेजिंग होतं हं, सरकारी यंत्रणांना, की स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत कोणी हलगर्जीपणा केला तर मी सहन करणार नाही. मुख्यमंत्री सहसा कधी चिडत नाहीत. हं, त्यांनी सांगितलं की मुंबई बँकेकडे 1600 प्रस्ताव जातात हं, आणि तुमच्याकडे फक्त 46 येतात. याचा अर्थ तुमच्याकडे का प्रस्ताव येत नाहीत? ते जर कर्जासाठी जातात याचा अर्थ ते इंटायटल आहेत स्वयं पुनर्विकासाला. बरोबर. तर तुम्हाला गती वाढवावी लागेल हं, आणि तुम्हाला ज्या अडचणी येतील त्या मी सोडवणार आहे आणि टाईम बाउंड करा. आणि जो अधिकारी हलगर्जीपणा करेल त्याला घरी जावं लागेल. अगदी भाषणात बोलले. अच्छा. हं, आणि जशा जशा अडचणी आल्या त्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन केलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री या विषयाच्या मागे ताकदीनं आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आणि शेवटी ती पण माणसंच आहेत अधिकारीना. हं, त्यांना वाटतं जेव्हा सर्वसामान्य माणसाला मोठं घर मिळतंय बरोबर. हं, आपल्या हातून पुण्याचं काम व्हावं ना. बरोबर. असे काय सगळेच अधिकारी असे नसतात. हं, चांगले अधिकारी आहेत ना मोठ्या प्रमाणावर. त्याच्यामुळे त्यांचंही सहकार्य त्या ठिकाणी होतंय आणि आता काम स्पीडअप त्या ठिकाणी होतंय. आणखी अडचणी काय आहेत ते मुख्यमंत्री त्या ठिकाणी का डीम कन्व्हेन्सच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पहिलं डीम कन्व्हेन्सला टाईम बाउंड होता तरी होत नव्हतं. हं, रेव्हेन्यूला गेला तर ते लटकवून ठेवायचे. बरोबर. त्याचा पूर्वीचा वारसदार आणा, त्याच्या पूर्वीचा बरोबर. ते टाईम बाउंड दिलं. एवढ्या दिवसात तुमचं उत्तर नाही आलं तर डीम टू बी कन्व्हेन्स. कन्व्हिन्स. हं, त्याच्यामुळे ज्या ज्या अडचणी आहेत त्या मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही मांडायच्यात आणि त्यांनी हो बोलायचं. या लेवलला त्यांचा कॉन्फिडन्स या विषयावर वाढला आहे. कारण त्यांना दिसतंय की सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद ज्या वेळेला ते कांदिवली चारकोपला श्वेतांबराचा फ्लॅट पाहत होते त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मी बघितले आणि नंतर जे भाषण झालं त्याच्यात ते प्रतिबिंबित होत होतं. अच्छा, पण काय इथून पुढचं टार्गेट काय असणार आहे तुमचं? म्हणजे किती इमारती व्हायला पाहिजेत? एका इमारतीला साधारणतः आता नाही, आता जो बघा काही अनुभव घेतलाय तुम्ही? आता येत आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट की बिल्डर अनिश्चित काळासाठी त्या ठिकाणी मग किती वर्षात होईल माहित नाही. इथं स्वयं पुनर्विकासला 3 वर्षाचं पण याला रेरा वगैरे हे सगळे नियम लागू सगळे असणार सगळे आहेत. पण आणि ते तिथे अडचणच येत नाही ना काय. हां, हां. याच्यामध्ये 3 वर्षाच्या आत तुम्हाला इमारत उभी करायची आहे. टाइम बाउंड दिलंय हं, आणि या सगळ्या 15 इमारती ज्या उभ्या राहिल्या त्या 2.5-3 वर्षात राहिल्यात. अच्छा. हं, त्याच्यामुळं जे 10 वर्ष लागलेत, 20 वर्ष लागलेत, भाडी बंद होत आहेत हं. असं काही नाही. 2.5 ते 3 वर्षात या 15 इमारती उभ्या राहिल्यात आणि त्याच्यामुळे अशाच गतीनं या ठिकाणी आणखी इमारती उभ्या राहतील. हं. एक यातला आणखीन प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे पुन्हा हाच आहे की तांत्रिकदृष्ट्या जे मगाशी विचारलं होतं की तुम्ही म्हणजे वास्तुविशारद असेल, इंजिनियर असेल, चांगला ही सगळी जी तांत्रिक त्यातली ज्या अडचणी कदाचित लोक एकत्र येऊ शकतील, कदाचित तुमच्यापर्यंत येतील, पण नंतरचा जो सगळा तांत्रिक प्रवास आहे, लेबर कॉन्ट्रॅक्ट पासूनच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही कोणावरही कंपल्शन करत नाही. हं, आमच्या बँकेचं आर्किटेक्टचं पॅनल आहे, हं, कंत्राटदारांचं पॅनल आहे, लीगल ॲडवाईस देणाऱ्यांचं पॅनल आहे. तुमची गृहनिर्माण सोसायटी असेल, तुम्हाला जर वाटलं हं, हं. आमच्या पॅनलमधनं आर्किटेक्ट घ्यायचा तर तुम्ही आर्किटेक्ट घेऊ शकता. पण तुम्हाला वाटलं नाही आम्हाला तुमचं नको, हं. तुम्ही फ्री आहात. अच्छा. तुम्ही तुमचा आर्किटेक्ट नेमून प्रपोजल सबमिट करू शकता. पण आमचा आर्किटेक्ट तो टॅली करतो. कारण शेवटी आम्हाला रिपेमेंट पण आलं पाहिजे. जर उद्या त्या आर्किटेक्टनी केलेले आम्ही जर मॅच केलं नाही तर अडचणीत यायला नको. हं, हं. त्याच्यामुळे तेही अडचणीत नको, आम्ही अडचणीत नको. आणि त्यामुळे एकदम फ्रीडम आहे. आणि आपण बघाल की लोक आता ह्या ज्या इमारती उभ्या राहिल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसांनी केलेत ना. कुठले टेक्निशियन नाहीत, कुठलं नॉलेज नाही, फक्त विश्वास, एकत्रित येणं हं. आणि त्या आत्मविश्वासानं हे सगळे लोक करतायत. आणि मला वाटतं तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना सगळ्या गोष्टी सुटत जातात.